मित्रांनो, नेहमीच्या पदार्थांपेक्षा आज थोडं वेगळं आणि खास काहीतरी बनवणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरात सहज मिळणारी मूग डाळ आपण खूपदा वापरतो. कधी खिचडी, कधी वरण आमटी, तर कधी साधी दाल फ्राय. पण आज या सगळ्या नेहमीच्या पदार्थांना थोडा ब्रेक देऊया. आज आपण मूग डाळीचे खुसखुशीत, गरमागरम आणि चवीला एकदम भारी असे मूग पकोडे झटपट बनवणार आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. चहासोबत घेतले की त्यांची मजा काही औरच असते. साध्या मूग डाळीपासून तयार होणारा हा पदार्थ कमी कष्टामध्ये जास्त आनंद देणारा आहे. चला तर मग प्रेमाने आणि उत्साहाने चवीला अप्रतिम असे मूग पकोडे बनवायला घेऊया. मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी मूग डाळ. मी इथे छिलकेवाली मूग डाळ वापरतो आहे, कारण ती पचायला हलकी आणि आरोग्यासाठी खूपच चांगली असते. आणि हो, एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट सांगतो. ही मूग डाळ आपल्याला आदल्या रात्रीच भिजत घालायची आहे. यासाठी नेमकं काय करायचं ते नीट समजून घ्या. 2 वाटी मूग डाळ एका भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने नीट धुवून काढायची. सगळं मळ निघून गेल्यावर त्यात भरपूर पाणी टाकायचं आणि मग ते भांड झाकून रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. आणि आता बघा, मूग डाळ एकदम छान फुललेली, मऊसूत झालेली आणि हाताने दाबली की सहज तुटणारी झाली आहे. अगदी परफेक्ट टेक्स्चर तयार झालेला आहे. ही भिजलेली मूग डाळ आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायची, जेणेकरून सगळं जास्तीचं पाणी छान निथळून जाईल. मी इथे अशी मोठी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडी थोडी मूग डाळ घालत जातोय. सगळी डाळ टाकून झाल्यावर हलक्या हाताने पसरवून घ्यायची, म्हणजे कुठेही पाणी साचून राहणार नाही. चला तर मग सर्वात आधी घेऊया 3 ते 4 हिरव्या मिरच्या. मित्रांनो, जास्त घेऊ नका, कारण आपण पुढे तिखटही घालणार आहोत. ह्या मिरच्या फक्त चव खुलवण्यासाठी आहे. त्यानंतर लागतील 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच थोडंसं आलं. आलं लसूण म्हणजे चव आणि पचन दोन्हींसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन. मित्रांनो, आता येतो एक खूप महत्वाचा घटक, 1 टेबलस्पून जिरं. मित्रांनो, जिरे हे हेल्थ वाईज खूपच छान असतात. कुठलाही पदार्थ हलका आणि पचायला सोपा करायला जिरे खरंच खूप मदत करतात. आणि हो, चव तर वाढतेच वाढते. यानंतर 1 टेबलस्पून धने. धने साबूत घ्या किंवा धने पावडर घ्या, दोन्हीही चालतील, तुमच्या सोयीप्रमाणे. मित्रांनो, आता थोडासा क्रिस्पनेस हवा असेल तर 1 टेबलस्पून तीळ नक्की घाला. तिळामुळे पकोडे खायला खूपच मस्त लागतात. हलकासा कुरकुरीतपणा येतो, जो सगळ्यांनाच आवडतो. यानंतर घ्या थोडासा ओवा. मित्रांनो, आता मसाल्यांकडे वळूया. 1 टेबलस्पून तिखट, अर्धा टेबलस्पून हळद आणि चवीनुसार 1 टेबलस्पून मीठ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर 2 कांदे. कांदा आवडत असेल तर अजून 1 घालू शकता, पण जास्त नाही, नाहीतर पकोड्यांचा शेप नीट बसत नाही. आणि शेवटी सगळ्यात आवडती मस्त हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीरीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी कितीतरी खनिजे असतात. म्हणून मी तर म्हणतो की शक्य असेल तिथे प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर आवर्जून घाला, कारण ह्याने चवही वाढते आणि आरोग्यालाही फायदा मिळतो. तर मित्रांनो, हे सगळे घटक मिळून आपल्याला खमंग, हलके आणि जबरदस्त टेस्टी मूग डाळीचे पकोडे बनवायला मदत करणार आहे. चला मग लसूण नीट सोलून घेऊया आणि आलं थोडंसं बारीक करून ठेवूया. आता आपण एक जाडसर, खमंग अशी पेस्ट तयार करणार आहोत. यासाठी मिक्सरचा पॉट घ्या आणि त्यामध्ये टाका हिरव्या मिरच्या. त्यामध्ये घाला 1 टेबलस्पून जिरं. त्यानंतर आपला सोललेला लसूण आणि बारीक केलेलं आलं. आपल्याला पेस्ट करायची नाहीये, हे मिश्रण जाडसरच हवं आहे. मित्रांनो, हे बघा, मस्त सुगंधी जाडसर अशी आपली पेस्ट तयार झाली आहे. हीच पेस्ट आपल्या पदार्थाला जबरदस्त चव देणार आहे. आता आपण मूग डाळीकडे वळूया. भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये घालायची आहे, पण लक्षात ठेवा, ती फार बारीक करायची नाहीये. आपल्याला थोडीशी जाडसरच कुटलेली डाळ हवी आहे. हे बघा, अगदी अशी दाणेदार टेक्स्चर असलेली. अशाच पद्धतीने थोडी थोडी करून सगळी मूग डाळ मिक्सरमधून काढून घेऊया. मित्रांनो, डाळीचा हा जाडसरपणा पकोड्यांना छान कुरकुरीतपणा देतो, त्यामुळे हा स्टेप अत्यंत महत्वाचा आहे. बघा, आपली मूग डाळ आता एकदम परफेक्ट झाली आहे. असाच थोडासा जाडसर, मऊसर टेक्स्चर आपल्याला हवा आहे. चला तर मग आता कांदा कापायला घेऊया. कांदा फार जाड नको आणि फार पातळही नको.
बघा, असेच बारीक बारीक छान समसमान तुकडे कापून घ्यायचे आहे. ह्यामुळे पकोड्यांना मस्त अशी चव येते. आणि हो, यानंतर कोथिंबीर. ताजी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर घातली की पकोड्यांचा सुगंध आणि चव दोन्हीही एक लेवल वर जातात. चला तर मग आता सगळं मिश्रण एकत्र करण्याची वेळ आली आहे. सर्वात आधी एक मोठं वाटं घ्या आणि त्यामध्ये आपली छान मऊसर अशी मूग डाळीची पेस्ट घाला. आता ह्यावर बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा घातल्यानंतर आता मसाले, मिरचे, धणे, जिरं आणि आलं लसणाचं मिश्रण त्यामध्ये घालूया. आता रंग आणि चव वाढवायला 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा ओवा, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी ताजी तवानी कोथिंबीर. आता एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगतो. मिश्रण हाताने मिक्स करायचं असल्यामुळे आधी हात नीट स्वच्छ धुवून घ्या आणि मग अगदी हलक्या हाताने प्रेमाने सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्या. हे बघा, मिश्रण किती सुंदर दिसतंय. रंग, सुगंध सगळंच अगदी परफेक्ट. आणि एक टिप सांगतो, जर तुम्हाला वाटलं की मिश्रण जरा जास्त पातळ झालंय तर काहीही हरकत नाही. त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून बेसन किंवा तांदळाचं पीठ तुम्ही घालू शकता. पण माझं मिश्रण इथे अगदी बरोबर जमलंय. बरं, तर बघा, आपलं सगळं मिश्रण अगदी मस्त तयार झालेलं आहे. चला तर मग तळायला घेऊया. मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि जाडसर स्टीलची कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये भरपूर तेल ओतूया. तेल नीट तापू द्यायचं आहे, घाई अजिबात करायची नाही. तेल गरम झालंय की नाही हे ओळखायचं असेल तर अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं आणि बघा, लगेच वर येत असेल तर समजून जायचं की तेल एकदम रेडी आहे. चला तर मग आता वडे तळायला सुरुवात करूया. एक एक करून वडे तेलात सोडूया आणि बघा, कढईमध्ये किती छान फुलून सोनेरी रंगात तळले जात आहे. या वड्यांना हळूच उलटपालट करत राहूया, जेणेकरून सगळ्या बाजूंनी ते एकसारखे खमंग तळले जातील. मित्रांनो, वडे छान क्रिस्पी झाले की ते सावकाश पॅनमध्ये काढून घेऊया. अगदी अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे आहे. आता बघा, सगळे वडे तयार झाले. चला मग आता सर्व करूया. मित्रांनो, हे वडे बघा किती सुंदर आणि खमंग दिसत आहे. फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. आणि हो, हे गरमागरम पकोडे आणि सोबत थोडंसं सॉस म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तर मंडळी, इतक्या साध्या घटकांपासून तयार झालेले हे मूग डाळीचे पकोडे म्हणजे खरंच घरगुती चवीचा खजिना आहे. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि हलके असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. पावसाळ्याचा दिवस असो, थंडीची सकाळ असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, हे गरमागरम मूग पकोडे प्रत्येकच क्षण खास करून टाकतात. तुम्हीही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपीसह.